हेडलाईन्स नंतर पुण्यामधून एक बातमी आहे। पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। पुण्यात वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेतला गेलाय। हत्यार पुरवणाऱ्या समीर काळेच्या भावाची हत्या झाली आहे। गणेश काळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। गुन्हे शाखेकडून 4 संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहेत। आंदेकर टोळीतील अल्पवयीन मुलं असल्याची माहिती आहे। कोंढवा गुन्हे शाखेकडून या संदर्भातला तपास सुरू करण्यात आला आहे। पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरणी मोठी अपडेट आपण पाहतोय। पुण्यात वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यात आलेला आहे। हत्यार पुरवणाऱ्या समीर काळेच्या भावाची हत्या झाली आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या खडी मशीन चौकाच्या इथे भारत पेट्रोलियम पाशी एका रिक्षात असलेल्या माणसावरती जवळपास 5 ते 6 गोळ्या फायर करण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी 2 गोळ्या त्याला लागून त्याचा जागीच मृत्यू झाला। इकडे पोलीस दाखल झाल्यानंतर त्याची ओळख गणेश काळे अशी पटली। मी आता त्याच खडी मशीन चौकाच्या पेट्रोल पंपाशी आहे जिकडे ही सगळी घटना घडली। संध्याकाळी 3:45च्या सुमारास ही घटना याच पेट्रोल पंपाशी घडली आणि आता आपण बघू शकतो याच ठिकाणी खरं तर त्याचा खून करण्यात आलेला होता। गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ आहे। समीर काळे वनराज आंदेकर खून प्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी आहे। त्या आरोपीने वनराज आंदेकर हत्या प्रकरणी पिस्तूल पुरवल्याची माहिती खरं तर समोर आलेली आहे। आता आपण इकडे बघतोय की फॉरेन्सिक टीम देखील दाखल झालेली आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे। गेल्या काही काळापासून इकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। तर त्यासोबतच इकडे आपण बघू शकतो की या JCBच्या अलीकडेच ती रिक्षा होती। आता आपण थोडेसे रक्ताचे हे डाग इथे बघू शकतोय। इकडेच ती रिक्षा उभी होती आणि अचानक एका बाजूनी येऊन खरं तर त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या। तर आता असं म्हणायला हरकत नाही की पुण्यात टोळी युद्धाने पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे। कारण आपण जर बघितलं तर आंदेकर टोळीतले सगळेच जण सध्या जेलमध्ये आहेत। तर त्यासोबतच गायकवाड टोळीतले देखील बरेच जण अटकेत आहेत। तरी देखील एकमेकांचा बदला घेण्यासाठी हा सगळा प्रकार होत आहे। तर मग पुन्हा एकदा पुण्यात टोळी युद्धाने डोकं वर काढले की काय असं चित्र खरं तर दिसून येतंय। या सगळ्याच्या चौकशीसाठी एकूणच पुणे पोलिसांचे 10 पथकं हे तैनात करण्यात आलेले आहे। मात्र ज्या गाड्यांवरनं आरोपी आलेले होते त्यापैकी एक गाडी ही जप्त करण्यात आलेली आहे। तर जे आरोपी आहेत ते अजून अद्याप फरार आहेत। तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नेमकं ते आरोपी कोण होते आणि ते कधी हाती लागतात। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।